हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे शेतजमिनीच्या वादातून दुहेरी खुनाची धक्कादायक घटना घडली असून परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संभाजी मारुती कुंडले वय वर्ष 48 याचा आपल्या कुटुंबियांशी शेतजमिनीच्या कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता। हा वाद आज सायंकाळी उफाळून आला। सुमारे 4 वाजण्याच्या दरम्यान आरोपीने संतापाच्या भरात वडील मारुती बंडू कुंडले वय वर्ष 70 व भाऊ शीतल मारुती कुंडले वय वर्ष 44 यांच्यावर कुऱ्हाड व खोऱ्याने डोक्यामध्ये वार केला। या भीषण हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे गावात भीतीचं व तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। दरम्यान आरोपी संभाजी कुंडले याने सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान स्वतःहून हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केलं। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे। घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद नेमाने, उपनिरीक्षक पिलाने व उपनिरीक्षक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्याने पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे हिंगणगाव परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे। दरम्यान संभाजी कुंडले हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। 1999 ते 2000 मध्ये त्याने स्वतःच्या पत्नीला रॉकेल ओतून पेटवून ठार मारल्याचा गंभीर गुन्हा केला होता। या प्रकरणात तो निर्दोष सुटला होता। मात्र सुनेच्या खुना प्रकरणी त्याच्या आईवर गुन्हा सिद्ध झाला होता। न्यायालयाने त्याच्या आईला 14 वर्षांची शिक्षा सुनावली होती। संभाजीच्या कृत्याची शिक्षा त्याच्या आईला भोगावी लागली होती। केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।